हसले आणि म्हणाले की माझ्याकडून काही चुकले का? मग रुक्मिणी माता म्हणाली की नाही, तुमच्याकडून काहीही चुकले नाही. मग रुक्मिणी माता म्हणाली की विठ्ठल पंत संन्यास घेण्याकरिता काशी येथे गेले आहे. मग रामानंद स्वामीने त्यांच्या खानाखुणा विचारून घेतल्याच्या नंतर ते म्हणाले की मी तुम्हाला त्यांची गाठ भेट घालून देतो. आणि मग रुक्मिणी माता आणि सिद्धपंत रामानंद स्वामींबरोबर गेले. आणि गेल्याच्या नंतर रामानंद स्वामींनी चैतन्याची हाका मारली. चैतन्य धावत पळत आले आणि ते म्हणाले, रामानंद स्वामी म्हणाले की हे कोण आहे? चैतन्य म्हणाले की ही माझी पत्नी रुक्मिणी आणि हे माझे सासरे सिद्धपंत. मग रामानंद स्वामी म्हणाले की तू माझ्याशी खोटं बोललास का? बरं खोटं बोललास? मग चैतन्य थरथर कापू लागले. ते म्हणाले की तुम्ही मला संन्यास दीक्षा दिली असती म्हणून मी तुमच्या बरोबर खोटं बोललो. मग रामानंद स्वामी म्हणाले की माझी आज्ञा आहे, जा तू परत संस्कार कर. तुझ्या गुरुची आज्ञा आहे, जा तू परत संस्कार कर. मग रामानंद स्वामी सिद्धपंत आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता अलंकापुरी आळंदी येथे गेले. गेल्याच्या नंतर विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातांना तिथले माणसं नाव ठेवू लागले. ते इंद्रायणच्या सिद्धपीठावर राहू लागले. मग असे दिवस गळती लागले. त्यांना मुलगा झाला. पहिल्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ, दुसऱ्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर महाराज, तिसऱ्या मुलाचं नाव निवृत्ती